नमस्कार. आज आपण तप या एका खूप खोल आणि प्राचीन संकल्पनेबद्दल बोलणार आहोत. तप म्हणजे नेमकं काय, त्याचा खरा उद्देश काय आहे आणि आजच्या युगात त्याचं काय महत्त्व आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण शोधणार आहोत 1952 सालच्या अखंड ज्योती मासिकातील एका खास लेखाच्या आधारे. तर आपला आजचा प्रवास कसा असेल? सगळ्यात आधी आपण तप या विसरलेल्या चलनाबद्दल बोलू. मग आपण बघू की पूर्वीच्या काळात यातून किती मोठी शक्ती मिळत असे. त्यानंतर आपण जाणून घेऊ की वैश्विक तत्वांमध्ये बदल कसा झाला. मग आपण आपल्या युगाच्या वास्तवाकडे येऊ आणि शेवटी तपाचं जे खरं शाश्वत फळ आहे ते काय आहे हे उलगडून पाहू. चला तर सुरुवात करूया. पहिला टप्पा आहे विसरलेले चलन. तप म्हणजे नक्की काय आहे आणि ही इतकी मोठी शक्ती, ही प्रथा आजच्या जगात इतकी मागे का पडली आहे हे आपण समजून घेऊया. मूळ लेखात तपाची खूप सुंदर व्याख्या केली आहे. तप म्हणजे फक्त शरीराला कष्ट देणं नाही, तर त्याचा खरा उद्देश आहे आत्मशक्ती निर्माण करणे. ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यात आपण शिस्तीने, साधनेने स्वतःला घडवतो. आणि ही जी आत्मशक्ती आहे ना, ती एका आध्यात्मिक संपत्तीसारखी आहे, जी साधकाला या जगात आणि परलोकात दोन्ही ठिकाणी मदत करते. आणि हे उदाहरण तर बघा किती सोपं आणि अचूक आहे. मूळ कल्पनाच ही आहे की जोपर्यंत साधनेचं आणि संयमाचं घर्षण होत नाही, तोपर्यंत आत्मशक्तीची उष्णता निर्माणच होऊ शकत नाही. म्हणजे जसं अग्नीसाठी घर्षण लागतं, अगदी तसंच आध्यात्मिक तेजासाठी तप आवश्यक आहे. लेखात एक खूप मोठा फरक स्पष्ट केलाय. पोखळ शब्द आणि खऱ्या साधनेतून मिळणारी शक्ती यातला फरक बघा. ज्यांच्या आयुष्यात तप नाहीये ते कितीही छान बोलले तरी त्यांचे शब्द परिणाम घडवू शकत नाहीत. पण याउलट एक तपस्वी व्यक्ती, त्याच्या शांत बसण्यात सुद्धा जग बदलण्याची ताकद असू शकते. मग प्रश्न येतो की ही इतकी मोठी आध्यात्मिक संपत्ती आज दुर्मिळ का झाली आहे? लेखात याचं कारण अगदी स्पष्टपणे दिलं आहे. आजचा समाज खूप आरामप्रिय झाला आहे. लोकांना कमीत कमी कष्टात लगेच परिणाम हवे आहेत. मग त्यासाठी मार्ग योग्य असो की अयोग्य, कष्टाचा मार्ग सोडून चुकीच्या मार्गाने झटपट फायदा मिळवण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. चला आता थोडं इतिहासात जाऊया आणि बघूया की ह्या तपश्चर्येच्या बळावर पूर्वीच्या काळात कोणती अविश्वसनीय, कोणती चमत्कारिक कामं शक्य होती. लेखात असं म्हटलं आहे की तापाचे जे बाह्य परिणाम होते ते कधीच एकसारखे नव्हते. प्रत्येक युगाप्रमाणे ते बदलत गेले. पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, बाहेरून कितीही बदल झाले तरी तापाचं मूळ तत्व आणि त्याचा अंतिम उद्देश तो मात्र कधीच बदलला नाही. तो कायम सारखाच राहिला. आता हे बदल का घडले याचं एक वैज्ञानिक कारण लेखात दिलं आहे. प्रत्येक युगावर पंचमहाभूतांपैकी एका तत्वाचा प्रभाव होता आणि तेच तत्व त्या काळातल्या सिद्धी आणि शक्ती ठरवत होतं. सुरुवात करूया सत्ययुगापासून. या युगात आकाश तत्वाचा प्रभाव होता. आकाश म्हणजे काय? अवकाश आणि ध्वनीचं माध्यम. आणि म्हणूनच त्या काळात आकाशात उडणं, दूरवरच्या व्यक्तीशी बोलणं किंवा मंत्रशक्तीनं मोठमोठी कामं करणं या गोष्टी तुलनेनं सोप्या होत्या. त्यानंतर आलं त्रेतायुग. यात अग्नितत्वाचं वर्चस्व होतं. अग्नी म्हणजे ऊर्जा, उष्णता. त्यामुळे या युगात अग्नीवर नियंत्रण मिळवणं, इच्छेने अग्नी प्रगट करणं किंवा योगाग्नीने देहत्याग करणं यांसारख्या सिद्धी तपाच्या माध्यमातून प्रकट व्हायच्या. यानंतर होतं द्वापर युग, ज्यात वायुतत्वाचा प्रभाव होता. वायू म्हणजे गती आणि हलकेपणा. यामुळेच या काळात शरीरात आणि वस्तूंमध्ये एक प्रकारचा हलकेपणा आला आणि त्यामुळे प्रचंड वेगाने धावणं, मोठं वजन उचलणं किंवा अगदी हवेत तरंगण्यासारखी आश्चर्यकारक कृत्य शक्य झाली. आणि या सगळ्यानंतर आपण येतो आपल्या सध्याच्या काळाकडे. मग एक महत्त्वाचा प्रश्न पडतो की ते जे पूर्वीचे चमत्कार होते, त्या नेत्रदीपक गोष्टी होत्या, त्या आज का दिसत नाहीत? खरं तर हा प्रश्न अनेक आधुनिक साधकांच्या मनात येतो जेव्हा ते इतिहासातल्या चमत्कारांबद्दल वाचतात, पण त्यांना ते आज दिसत नाहीत. तेव्हा त्यांच्या मनात एक प्रकारची निराशा, एक शंका येते. लेख या गोष्टीला थेट हात घालतो. याचं उत्तर आहे आपल्या युगाच्या प्रमुख तत्वांमध्ये. आपलं युग आहे पृथ्वी आणि जलतत्वाचं. पृथ्वीतत्व शरीरात जडपणा आणतं आणि जलतत्व त्याला नाजूक आणि अस्थिर बनवतं. सोप्या भाषेत सांगायचं तर देश, काळ, वस्तू आणि व्यक्तीनुसार नियम बदलतात. आणि आजचा काळ आणि आपलं शरीर हे त्या प्राचीन चमत्कारांसाठी अनुकूल नाही. म्हणून लक्षात घेण्यासारखा मुद्दा हा आहे की ज्या शक्तींना आपण आज दैवी शक्ती समजतो, त्या काळातल्या वैश्विक परिस्थितीमुळे अगदी सामान्य होत्या, जणू काही लहान मुलांचा खेळ. याचा अर्थ तपाची शक्ती कमी झालेली नाही, तर बाह्य जगाचे नियम आणि शरीराच्या मर्यादा बदलल्या आहेत. चला आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया.
या साधनेचं खरं कायम टिकणारं ध्येय काय आहे हे आता आपण शोधूया. नेखातील हे वाक्य तर या सगळ्या विषयाचा गाभा आहे. बाह्य गोष्टी, चमत्कार, सिद्धी हे सगळं युगाप्रमाणे बदलू शकतं, पण तपाचा आत्म्यावर होणारा परिणाम, तो सर्वोच्च लाभ, हे एक त्रिकालाबाधित सत्य आहे, ते कधीच बदलत नाही. आता इथे बघा, तपाची दोन फळं अगदी स्पष्ट दिसतायत. एका बाजूला आहेत ते बाह्य चमत्कार, जे युगाप्रमाणे बदलतात, जे कायम टिकणारे नाहीत. आणि दुसऱ्या बाजूला आहे ती शाश्वत आत्मशक्ती, जी कधीच बदलत नाही. मग खरा साधक कशाच्या मागे धावेल? तो या चमत्कारांच्या मागे न धावता त्या शाश्वत शक्तीसाठीच प्रयत्न करेल. आणि हाच तर या सगळ्या विश्लेषणाचा केंद्रबिंदू आहे. आणि हा लेख फक्त समस्या सांगून थांबत नाही, तर तो एक व्यावहारिक उपायही देतो. या कलियुगात आत्मशुद्धी आणि आत्मशक्ती मिळवण्यासाठी गायत्री तप हा एक निश्चित आणि प्रभावी मार्ग आहे, असं यात स्पष्टपणे सांगितलं आहे. आणि शेवटी तपाचा खरा उद्देश काही जादूगार बनणं किंवा चमत्कार दाखवणं नाहीये, तर आत्मकल्याण साधना आहे. बाह्य सिद्धी युगाप्रमाणे बदलत राहतील, पण आत्मिक उन्नतीचं ध्येय गाठणं ते आज आपल्या हातात आहे. पूर्वी जितकं शक्य होतं तितकंच ते आजही शक्य आणि महत्त्वाचं आहे.